पसरली. वीरांच्या त्यागाला करूया सलाम, भारत मातेचा सदैव वाढवूया मान. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण साजरा करत आहोत. खरं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या नभावर सूर्य उगवला आणि सुमारे 150 वर्षाची परकीय गुलामगिरी संपुष्टात आली. आजचा दिवस केवळ उत्साह करण्यासाठी नाही, तर भूतकाळातील संघर्षाचे स्मरण करण्याचा, तसेच वर्तमानाचे मूल्यमापन आणि भविष्याचा वेध घेण्याचा दिवस आहे. खरं तर 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारत मातेला छळले. 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारत मातेला छळले. घालवण्या ही जुलमी सत्ता रक्ताचे पाट वाहिले. घालवण्या ही जुलमी सत्ता रक्ताचे पाट वाहिले. आनंदाने निधड्या छातीने कंठात गोळ्या कोणी झेलेल्या. आनंदाने निधड्या छातीने कंठात गोळ्या कोणी झेलेल्या. इन्कलाब म्हणत भारत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. भारत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. आज फक्त स्वातंत्र्य दिन नाही, तर प्रत्येक श्वासाचा अभिमान आहे, जो हजारो वीरांच्या बलिदानामुळे आपल्याला मोकळेपणाने घेता येतो. हे सर्व शक्य झालं त्या क्रांतिकारकांमुळे. त्यांनी हसत हसत फाशीचा फांदा आवळला, छातीवर गोळ्या झेलल्या, पण भारत मातेच्या अभिमानालाही कणभरी बदल घडू दिला नाही, धक्का लागू दिला नाही. खरं तर स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळेल का?